Like a Hellcat. Hello, welcome students. Heartiest welcome to once again our YouTube channel लोंढे OSC. आज आपण जो लेसन आहे द बॉय हू ब्रोक द बँक याचा थर्ड पार्ट बनणार आहे. फर्स्ट पार्ट मध्ये चिटचॅट झाला, सेकंड पार्ट मध्ये 1.5 जो पेज आहे तो कंप्लीट केला. आता थर्ड पार्ट मध्ये राहिलेला पार्ट आपण कंप्लीट करणार आहे. अँड आय रिग्रेट फॉर हॅव्हिंग दिस ब्लू लाईन्स जस्ट बिकॉज हॅव रिटर्न दिस थिंग. एका विद्यार्थ्याने काय केलं की पेनाने हे सगळं लिहिल्यामुळे थोडंसं पेज थोडंसं तुम्हाला वाटत असेल, थोडंसं डर्टी वाटत असेल पेनामुळे, बट मी रिग्रेट करतो त्याबद्दल. ठीक आहे, चला मग व्हिडिओ सुरू करायच्या आधी चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, ऑल करा, आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांचा धन्यवाद. चला व्हिडिओ मग सुरू करूया. स्टुडंट्स बघा इथं काय आहे, लास्ट व्हिडिओमध्ये आपण काय पाहिलं होतं की नथू हा त्याच्या दर महिन्याला 20 तारखेला पगार जो मिळत असतो तो मिळाला नव्हता म्हणून कुरकुर करत होता, ग्रंबड करत होता. आपण शब्द सुरुवातीला पाहिला. सीताराम त्याचे मित्राने ही त्याची जी खंत आहे ती ऐकली आणि त्याला एक जॉब ऑफर केला, आणि तो जॉब होता मिसेस श्रीवास्तव यांच्या घरी. पण मिसेस श्रीवास्तवला सीतारामकडनं कळलं की त्याला पगार मिळत नाही. मिसेस श्रीवास्तवने ही जी बातमी आहे ती चुकीच्या स्वरूपामध्ये काय केली, मिसेस भूषणला सांगितलं की पिंपळनगर बँक आपल्या एम्प्लॉईला पेमेंट देऊ शकत नाही, तर ती बँक नक्कीच बुडणार. मिसेस भूषणने ही बातमी त्यांच्या पतीला सांगितली. त्यांचे पती एका दुकानामध्ये बसले होते आणि त्या दुकानाशेजारी एक बार्बर शॉप होतं, दीपचंदची बार्बर शॉप होती. त्या दीपचंदच्या बार्बर शॉपमध्ये ही बातमी कळल्यावर काय होतं, दीपचंदकडून एका व्यक्तीचा कान कापला जातो आणि पुढे नंतर मग अशी कथा आहे. इथपर्यंत आपण कथा पाहिली. आता पुढे काय होतं बघूया आपण, कारण की मराठीमध्ये तर मी तुम्हाला सांगितलंय सुरुवातीला पार्ट 2 मध्येच. बघूया. Deepchand, who was cutting the hair of an elderly gentleman, was so startled that his hand shook and he nicked his customer's right ear. दीपचंद कोण होता? बार्बर होता. ओके, दीपचंद ही बातमी ऐकली. मग सिच्युएशन कशी दाखवली की दीपचंद एका वृद्ध व्यक्तीचं, सद्गृहस्थांचं केस कापत होता, आणि ही बातमी ऐकताच तो एवढा स्टार्टल झाला, म्हणजे एवढा अचंबित, त्याचा अर्थ अचंबित झाला की त्याचा हात थरथर कापला. बघा, जो एवढा दीपचंद एक बार्बर शॉप उघडला म्हणजे नक्कीच तो त्याच्यामध्ये मास्टर असेल, पण बातमीमुळे काय आलं, तो घाबरला, त्याचा हात थरथर कापू लागला आणि तेवढ्यात कस्टमरचा उजवा कान कापला गेला. बघा इथं निकचा अर्थ लिहा, थोडेसे कापले. ओके, द कस्टमर येल्प विथ द पेन. कस्टमर दुःखामुळे म्हणजे वेदना झाली, पेनचा अर्थ वेदना, वेदनामुळे तो ओरडला. अँड डिस्ट्रेस आणि नाराज झाला. पण बघा दोन्ही शब्द कशा प्रकारे लेखकाने वापरले बघा सुंदररित्या. पेन बिकॉज ऑफ द कट अँड डिस्ट्रेस बिकॉज ऑफ द ऑफुल न्यूज ही हॅड जस्ट हर्ड. दुःख, वेदना झाले ते कान कापल्यामुळे, पण नाराजी झाली ती ही विचित्र बातमी ऐकल्यामुळे. बघा इथं ऑफुलचा अर्थ लिहा, विचित्र बातमी. विथ वन साइड ऑफ हिज नेक स्टील अनशेवन. त्याच्या मानेची एक बाजू तर अनशेवन होती. अनशेवन म्हणजे काय, शेविंग केली नव्हती. ही स्पेड अक्रॉस द रोड टू द जनरल मर्चंट स्टोर वेअर देअर वॉज अ टेलिफोन. तो अतिवेगाने रस्त्याच्या पलीकडे एका जनरल स्टोर मध्ये गेला जिथं टेलिफोन होता. पूर्वी टेलिफोन होतं, टेलिफोन बूथ होते. ओके, टेलिफोन बूथ होते किंवा दुकानामध्ये टेलिफोन होते. ठीक आहे. ही डायल सेथ गोविंदराम्स नंबर. त्याने एक सेथ गोविंदरामचा नंबर डायल केला. द सेथ वॉज नॉट ॲट होम. शेठ घरी नव्हते. वेअर वॉज ही देन. मग कुठे असतील. द सेथ वॉज हॉलिडेईंग इन काश्मीर. मग सेठ गोविंदराम कुठे आहे, काश्मीरमध्ये सुट्टीची मजा घेत होते, हॉलिडेईंग करत होते. ओ वॉज दॅट सो. असं ऐका, असं होतं का. द एल्डरली जंटलमॅन डिड नॉट बिलीव्ह इट. जो वयस्क व्यक्ती होता त्याला विश्वासच झाला नाही. ही हरिड बॅक टू द बार्बर शॉप. ते पुन्हा बार्बर शॉप म्हणजे केश कर्तनालयाचे दुकान जे आहे तिथे आले. अँड टोल्ड दीपचंद. दीपचंद म्हणाले द बर्ड हॅज फ्लोन. पक्षी उडाला किंवा चिमणी उडाली, इथं आपण असं म्हणूया. सेठ गोविंदराम हॅज लेफ्ट टाउन. सेठ गोविंदरामने शहर सोडलं. डेफिनेटली इट मीन द कोलॅप्स. नक्की याचा अर्थ काय असणार, बँक कोसळते. अँड देन ही डॅश आउट ऑफ द शॉप अँड मेकिंग अ बिलाइंड फॉर हिज ऑफिस अँड चेकबुक. मग ते पटकन त्या दुकानातून बाहेर पडले. डॅश आउटचा अर्थ बाहेर पडले.
मेकिंग अ बिलाइन फॉर हिज ऑफिस, आणि ऑफिसचं थेट मार्गाला गेले. अँड चेकबुक, कशासाठी गेले? चेकबुक काढण्यासाठी. चेकबुक मिळाली की पटकन ते बँकेतून पैसे काढतील. आणि खूप मोठी रक्कम काढायची असेल ऑब्व्हियसली चेकबुकची गरज लागते. द न्यूज स्प्रेड थ्रू द बाजार विथ द रॅपिडिटी ऑफ अ फॉरेस्ट फायर. जी बातमी होती ती बाजारामध्ये जंगलातल्या वणव्याच्या आगीसारखी पसरली. फॉरेस्ट फायरचा अर्थ होतो जंगलातील आग. फ्रॉम द जनरल मर्चंट इट ट्रॅव्हल टू द शॉप, सर्क्युलेटेड अमॉंग्स द कस्टमर अँड देन स्प्रेड विथ देम इन व्हेरियस डिरेक्शन. बघा ती बातमी कशी कुठे पसरली बघा. ती जनरल मर्चंट होता ज्याच्या दुकानामध्ये त्या वयस्क व्यक्तीने फोन केला होता, त्या दुकानातून पुढे शॉपमध्ये, आणि ही बातमी पुन्हा मग कुठं कस्टमरपर्यंत पोहोचली आणि मग ती विविध दिशेने पसरत गेली. टू द बिटल सेलर म्हणजे पान सुपारी विकणारा, द टेलर शिंपीकडे, द फ्री वेंडर जे लोक खांद्यावर डोक्यावर वस्तू हातात विकण्यासाठी त्यांना म्हणतात फ्री वेंडर. ओके. द ज्वेलर, ओके. द बेगर म्हणजे भिकारी. सिटिंग ऑन द पेमेंट तुम्हाला माहित असेल रस्त्याच्या मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे ब्लॉक्स असतात सिमेंटचे ते ठेवून रस्ता येण्या जाण्यासाठी केला जातो. आणि अशाच काही एका पेमेंटवर एका ठिकाणी एक भिकारी बसला होता. त्याची एक खूप सुंदर गंमत आहे, तुम्हाला आता ऐकून खूप मजा येईल. ओल्ड गणपत द बेगर हॅड अ क्रुक्ड लेग. म्हातारा गणपत त्याचा पाय मोडला होता. तो एक भिकारी होता, पाय मोडला होता म्हणून तो त्या पेमेंटवर वर्षानुवर्ष राहत होता. ही हॅड बीन स्क्वॅटिंग ऑन द पेमेंट फॉर इयर्स. तो त्या पेमेंटवर मग जिथं येण्याची जागा असते त्या जागेवर त्याने बरेचसे वर्ष तिथं राहिला होता, म्हणजे नक्कीच ती जागा हडपली होती. कॉलिंग फॉर आर्म्स, तो भिक्षा मागायचा. इन द इव्हिनिंग समवन वुड कम विथ अ बॅरो अँड टेक हिम अवे. संध्याकाळी कोणतरी आलं आणि त्याला चालता येत नाही म्हणून त्याला त्या कार्टवर, हँड कार्ट असेल त्याला बॅरो शब्द दिलाय, लिहा तिकडं कार्ट बघा इथं दिले तुम्हाला कार्ट, हातगाडी. ओके. मग त्या बॅरोवर बसवलं आणि त्याला घेऊन गेलं. ही हॅड नेव्हर बीन नोन टू वॉक. त्याला चालता येत नव्हतं. बट नाव ऑन लर्निंग दॅट द बँक वॉज अबाउट टू कोलॅप्स, गणपत ॲस्टॉनिश्ड. बघा आतापर्यंत त्याला चालता येत नव्हतं, परंतु जेव्हा त्याने बातमी ऐकली की बँक ही कोसळणार आहे, गणपतीत थोडा आश्चर्यचकित झाला. ॲस्टॉनिश्ड अर्थाला आश्चर्यचकित. एव्हरीवन लिपिंग टू हिज फीट अँड ॲक्च्युअली रनिंग ॲट टॉप स्पीड इन द डायरेक्शन ऑफ द बँक. किती गंमत आहे बघा. ही बातमी त्याला अचंबित करून गेली आणि सर्वांनाही हैराणी झाली की तो मोठ्या डांगा टाकणे म्हणजे माहिती काय, झेप घेणे, मोठ्या झेप घेत टॉप स्पीडने बँकेच्या दिशेने पळा. बघा मग ते गंमत सांगितली की ज्या व्यक्तीला वर्षानुवर्ष कधीही लोकांनी पाहिलं नाही चालताना, तो व्यक्ती आता टॉप स्पीडने बँकेच्या दिशेने पळत गेला. मग याला काय म्हणावं. ठीक आहे. इट सून बिकम नोन दॅट ही हॅड 1000 रुपी इन सेव्हिंग. आणि लवकरच कळलं लोकांना की त्याच्या बँकेमध्ये काही हजार रुपये आहेत सेव्हिंग म्हणून. मेन स्टूड इन अ ग्रुप्स ॲट स्ट्रीट कॉर्नर डिस्कसिंग द सिच्युएशन. बघा काही लोक रस्त्याच्या एका कोपऱ्यामध्ये उभे राहून या परिस्थितीवर चर्चा करत होते. पिंपळनगर सेल्डम हॅड अ क्रायसिस. पिंपळनगरमध्ये क्वचितच एखादी आपत्ती येते. मग क्रायसिस अर्थले आपत्ती आणि सेल्डमचा अर्थला क्वचितच. ओके. सेल्डम और नेवर हॅड फ्लड. क्वचितच नाहीतर कधीही तिथं पूर आला नाही. फ्लड म्हणजे काय, पूर. अर्थक्वेक भूकंप कधी आला नाही. ऑर ड्राउट किंवा तिथं दुष्काळही पडला नाही. ड्राउटचा अर्थ दुष्काळ. अँड द इमिनेंट क्रॅश ऑफ द पिंपळनगर बँक सेट एव्हरीवन टॉकिंग अँड स्पेक्युलेटिंग अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी. बघा परंतु अचानक घडलेल्या पिंपळनगर बँकेमध्ये यामुळे लोक एकमेकांशी बोलू लागले. तर्कवितर्क लावणे, स्पेक्युलेटिंगचा अर्थ काय आहे ना, तर्कवितर्क लावणे. अँड रशिंग अबाउट इन अ फ्रेंझी, आणि रागामध्ये लोक होते का की पहिल्यांदा असं कुठली ती क्रायसिस घडली. ओके ना, या आधी कधी पूर भूकंप कधीच नाही, पण ही क्रायसिस घडली म्हणून लोक आता फ्रेंझी होते. फ्रेंझीचा अर्थ रागात. सम बोस्टेड ऑफ देअर फारसाइटेडनेस कॉंग्रॅच्युलेटिंग देमसेल्व्स ऑर हॅव्हिंग ऑलरेडी टेकन आउट देअर मनी. बघा काही लोक बोस्टेड करत होते, वाहवाही करत होते. कशाबद्दल, तर त्यांच्या दूरदृष्टीपणाबद्दल. मग दूरदृष्टीचा अर्थ काय, एखाद्या गोष्टीचा
मागोवा घेणे, फ्युचरमध्ये काय घडणार आहे याचा विचार करूनच आता डिसिजन घेतात, मग त्याला म्हणतात फार साइटेडनेस. ओके. आणि ते एकमेकांना कॉंग्रॅच्युलेट करत होते की त्यांनी त्यांचे पैसे काढले किंवा काहींचं तर अकाउंटही नाही बँकेमध्ये. ऑर ऑन नेव्हर हॅव्हिंग पुट एनी इन, आणि कोणीही आत्तापर्यंत त्यात पैसे नाही ठेवले या गोष्टींचा काहींना आनंद होता. बघा, अदर स्पेक्युलेट ऑन द रिझन फॉर द क्रॅश, काही काही लोक तर आता पूर्णपणे बँक कोसळणं याबद्दल स्पेक्युलेट करू लागले. कारण कसं आहे माहिती आहे का, आता नुकती जी घडली घटना होती पंजाब नॅशनल बँकेची, तुम्हाला माहीतच आहे, बातमी तुम्ही ऐकली होती की त्या बँकेमध्ये सुद्धा पैशाचा काहीतरी गैरव्यवहार झाल्यामुळे बँक कोसळणं असं वाटलं होतं, अशी बातमी पसरली होती. पण नंतर म्हणतात ना की शासनाने ह्या बातमीची म्हणजे या फ्रॉडच्या मागे जे लोक आहेत त्या लोकांबद्दल कारवाई करण्याचा निर्णय घेतला. काही कारवाई केली गेली, काही वेळ चालू आहे, लोकांना दिलासा दिला आणि बँकेतले पैसे थोडे थोडे का होईना लोकांना द्यायला सुरुवात केली. बघा कसं असतं की एखादी मोठं कोणतरी आहे ना, संस्था म्हणा, ग्रुप म्हणा, व्यक्ती म्हणा, जेव्हा आधार म्हणून उभं राहतं एखाद्या बँकेच्या मागे आणि लोकांना विश्वास देतात की नाही ही बँक बुडणार नाही, बँकेत इनफ मनी आहे, यू विल गेट युअर मनी स्टेप बाय स्टेप, ओनली फॉर वेट. ओके, फक्त थोडं थांबा, तुम्हाला तुमचे पैसे मिळतील, असं कोणतरी विश्वास जेव्हा देतो तेव्हा आपल्याला विश्वास होतो. अदरवाईज ॲज आय सेड इन द बिगिनिंग ऑफ दिस लेसन, देर इज अ नो सोल्युशन ऑन रूमर. अफवेवर कोणताही उपाय नसतो. मग अफवेवर उपाय काय आहे, तर एवढाच उपाय आहे की तुम्ही थोडंसं पेशन्स ठेवा, थोडंसं धीर ठेवा. ओके, लेट इट नो काय होत आहे पुढे. ठीक आहे, चला मग आता पुढे बघूया. मग याच गोष्टीवर आधारित ही कथा आहे, ही एक गोष्ट आहे आणि खूप सुंदर आहे. बघा पुढे काय दिले, ठीक आहे बघा पुढे. It all down to excesses indulge, बघा, it all down to excesses indulge in by सेठ गोविंदराम. बघा म्हणजे आता हे तुम्हाला सांगितले, आता यामध्ये कोणी भाग घ्यायला हवा होता, सेठ गोविंदरामने, पण त्यांचा फोन लागला, काही नाही, त्याच्यामुळे लोकांना परेशानी झाली, लोकांना त्रास झाला. मला सांगा स्टुडंट्स, जर समजा सेठ गोविंदरामचा फोन त्या व्यक्तीला झाला होता जो बार्बर शॉपमधून गेला होता मर्चंटच्या दुकानात फोन करायला, आता ते भले तिथं नव्हते पण नोकराने किंवा हे सांगितलं असं की सेठ गोविंदराम आहे, काश्मीरला गेले हॉलिडेला, आणि सेठ गोविंदरामने कसं बसं तरी समजा कॉन्टॅक्ट केला असता तिकडे आणि सेठ गोविंदरामची डिरेक्टली वार्ता झाली असती लोकांशी, तर मला वाटते की असं काही झालं नसतं. पण हेच म्हणतात मुख्य व्यक्ती जो असतो त्यांचा संपर्क लोकांशी झाला पाहिजे. पुढे काय बघा, द सेठ हॅड फ्लेड द स्टेट, सेड वन, एकाने सांगितलं की सेठ गोविंदराम आहे त्याने तर राज्यच सोडलं. ही हॅड फ्लेड द कंट्री, ते देशही सोडून गेले. सेड अनादर, कोणतरी म्हणालं, म्हणजे एक म्हणाला राज्य सोडलं, एक म्हणाला देश सोडला. ही वॉज हायडिंग इन पिंपळनगर, सेड थर्ड, एकाने सांगितलं की पिंपळनगरमध्ये लपले आहेत. ही हॅड हँग हिमसेल्फ फ्रॉम द टॅम्बरन ट्री, कोणी सांगितलं की त्यांनी चिंचे झाडाला स्वतःला फास लावून घेतला. अँड हॅड बीन फाउंड दॅट मॉर्निंग बाय द स्वीपर बॉय, आणि सकाळी स्वीपर बॉय जो होता म्हणजे नथू, त्याला ते त्या नथूला ते दिसले. बघा म्हणजे लोक अफवा किती पसरवतात. म्हणून कधी अशी घटना कुठं घडली, मी सांगतोय समजा चला बँकेच नाही, कुठं समजा खूप सारे लोक गर्दी करून आहे, तुम्ही तिथं आला अचानक, तुम्हाला कळून घ्यायचं नक्की काय आहे, तर कधीही जे खूप मागे उभे असतात ना लोक, त्यांना कधीही विचारायचं नाही. मागे म्हणजे कसं, आता ऑब्व्हियसली समजा गोळका करून लोक उभे आहेत, तुम्ही तिथे गेला तर तुम्ही आधी कुठून मागूनच आत जाणार ना, म्हणजे मागे आहे भरपूर लोक, रस्ता काढत वाट काढत तुम्ही आत जाणार एखाद्या ठिकाणी. काय मग समजा ॲक्सिडेंट झाला आणि खूप साऱ्या लोकांनी गर्दी केली, लोक कसं यायला सुरुवात करतात, मागच्या लोकांना विचारतात की काय झालं, काय झालं, हिंदीमध्ये क्या हुआ. मागच्या लोकांना माहीत नसतं काय, तेही तुमच्याच सारखे नवीन आलेले असतात क्षणाभरापूर्वी, मग ते त्यांच्या मनानुसार काही सांगतात, हे झालं ते झालं, हा मेला तो मेला. ओके, असं काय ते विचित्र सांगतात. त्याऐवजी काय करा, तुम्ही थोडी वाट बघा, तुम्हाला खरंच जाणून घ्या, थोडं थांबा, तिकडं गर्दी कमी होऊ द्या, आणि नंतर जिथं घटना घडलेली आहे, ज्या व्यक्तीसोबत घडली त्यालाच विचारून घ्या ना तुम्ही, स्पष्ट सिंपल. ओके, चला इथं काय दिलंय, बाय नून. ओके, आता इथं काय दिलंय, बाय नून द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. बघा दुपार झाली, ओके,
द स्मॉल बँक हॅड गॉन थ्रू ऑल इट्स रेडी कॅश. मग आता पैसे द्यायला सुरुवात झाली बघा. अँड द हॅरॅस मॅनेजर वॉज इन डायलेमा. आणि जो मॅनेजर होता तो आता गंभीर दुविधेत पडला होता. इथल्या दुविधा किंवा संकट. इमर्जन्सी फंड कुड ओनली बी ऑप्टेन फ्रॉम अनदर बँक सम 30 miles डिस्टन्स. 30 मैल अंतरावर दुसरी बँक आहे म्हणजे शाखा आहे त्यांची, तिथून पैसे यायला वेळ लागेल असं सांगितलेलं होतं मॅनेजरने. अँड ही वॉजंट शुअर ही कुड परस्युएट द क्राऊड टू वेट अंटिल देन. आणि मॅनेजरला स्वतःला खात्री नव्हती की तोपर्यंत तो त्या गर्दीला सांभाळू शकतो. मग परस्युएटचा अर्थ लिहा की एखाद्या गोष्टीला एखाद्या व्यक्तीला सांभाळून ठेवणे, कळलं का, थोड्या वेळासाठी त्या पाठपुरावा करणे पण म्हणतात शुद्ध मराठीमध्ये. तुम्ही लिहू शकता पाठपुरावा करणे. अँड देर वॉज नो वे ऑफ कॉन्टॅक्टिंग सेठ गोविंदराम ऑन हिज हाऊस बोट ओके इन काश्मीर. बघा मग आता काय सांगितलंय की सेठ गोविंदरामला कॉन्टॅक्ट करू शकत नव्हते. ते काश्मीरला होते, तिथे कॉन्टॅक्ट करता येत नव्हतं. ठीक आहे. पीपल वेअर टर्न बॅक फ्रॉम द काउंटर अँड टोल्ड टू रिटर्न द फॉलोइंग डे. म्हणजे बघा इथं काय झालंय की मॅनेजरने लोकांना सांगितले की तुम्ही आता इथून काउंटरहून तुम्ही आता घरी जा. म्हणजे बघा तुम्हाला घरी जायला सांगितलं, उद्या यायला सांगितलं. दे डिड नॉट लाईक द साऊंड ऑफ दॅट. आणि हा आवाज म्हणजे मॅनेजरचा किंवा बाकीचे एम्प्लॉई होतं त्यांचा आवाज काही आवाज म्हणजे कोणता आवाज, या गोष्टीला की तुम्ही आता जा उद्या या, हे ऐकायची इच्छाच नव्हती. हे ऐकूच नाही वाटलं त्यांना, आवडलंच नाही. अँड सो दे गॅदर्ड आउटसाइड. आणि मग ते बाहेर गोळा झाले. ऑन द स्टेप्स ऑफ द बँक शाउटिंग गिव्ह अस अवर मनी ऑर वी विल ब्रेक इन. आणि मोठमोठे ओरडू लागले आमचे पैसे द्या नाहीतर आम्ही बँक फोडू. ओके. अँड फेच द सेठ वी नो ही इज हायडिंग इन अ सेफ डिपॉझिट लॉकर. आणि सेठ गोविंदरामला समोर आणून आम्हाला माहिती आहे ते सेफ डिपॉझिट लॉकरमध्ये लपलेलं. बघा म्हणजे आता काय सांगायचं, लोकांची अफवेवर किती विश्वास असतो बघा. आणि किती आक्रमकतेने, किती फ्रेंझी होऊन ते या गोष्टीला समोर जातात. ओके. याचा विश्वास ठेवणं खरंच अशक्य आहे. म्हणजे लोक खरंच एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवून बसले, त्या अफवेवर विश्वास ठेवून बसले तर पुढे जोपर्यंत मुख्य व्यक्ती येत नाही तोपर्यंत लोकांचा त्यावर वरून विश्वास जात नाही. लोकांना वाटतं की हो हीच गोष्ट खरी आहे, अफवेचीच गोष्ट खरी आहे. ठीक आहे. पुढे काय बघा दिले मिशिफ. पुढे बघा मिशिफ मेकर हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक जॉईन द क्राऊड. ओके. आता मिशिफ म्हणजे कोण, जे गोंधळ करणारे असतात, जे फुकटात येतात बघा. कुठे काय भांडणं झाले काय आली हे लोक नुसतं आपला हात साफ करा येतात असं म्हणलं तरी चालेल. म्हणजे हे कसे लोक असतात, आपण याला म्हणा रिकाम टेकडे. ओके. गोंधळ गाणे. मिशिफ मेकर हू डिडंट हॅव अ पैसा इन द बँक. बघा शब्द काय बोला, पैसा. साधा त्यांचा रुपये जाऊ दे, पैसा सुद्धा नाही बँकेमध्ये. जॉईन द क्राऊड, त्यांनी गर्दीमध्ये सहभाग घेतला. आणि ॲग्रेवेटेड देअर मूड, आणि लोकांना भडकवण्याचं काम केलं. ॲग्रेवेटचा अर्थ भडकवणे. पुढे द मॅनेजर स्टूड ॲट द डोअर अँड ट्राय टू प्लकार्ड देम. मॅनेजर दाराजवळ उभा होता आणि सर्वांना शांत करण्याचा प्रयत्न करत होता. प्लकार्डचा अर्थ शांत करणे. याला दुसरा शब्द पॅसिफाय पण येतो. ओके. कोणता, पॅसिफाय लिहू शकता तुम्ही. ही डिक्लेअर दॅट द बँक हॅड प्लेंटी ऑफ मनी बट नो इमिजिएट मीन्स ऑफ कलेक्टिंग इट. त्याने सांगितलं की बँककडे पुरेसा पैसा आहे पण आत्ता ताबडतोब काही गोळा होणार नाही. ही अर्ज देम टू गो होम अँड कम बॅक नेक्स्ट डे. त्यांनी सांगितलं की तुम्ही आज जा आणि उद्या या वाटलं तर पैसे घ्यायला. जसं आता बघा लॉकडाऊन जेव्हा जाहीर झालं तेव्हा मला एक गोष्ट कळली होती. 23 मार्चला इफ आय एम नॉट रॉंग, लॉकडाऊन जेव्हा अनाऊन्स झालं त्यावेळी जेवढे पण पतसंस्था आहेत ना, पतसंस्था, बँका, त्यांच्या बाहेर लोकांनी सुरुवातीला तर पैसे काढायला गर्दी केली होती. मला अजूनही आठवतं की फलटणमधले काय काय पतसंस्था तर सांगत होत्या की आज नाही उद्या या. ओके. पैसे कमी आहे आमच्याकडे. कारण कसं आहे, कोणतीही बँक असू द्या, पतसंस्था असू द्या, त्यांच्याकडे जेव्हा कॅश येतं तेव्हा त्याच कॅशमधले पैसे तुम्हाला दिले जाते विड्रॉ करताना. ओके. पण जर समजा आज एवढे दिवस झाले, एवढे महिने झाले, जर कॅश भरायलाच कोण नसेल तर त्यांना त्यांच्या रिझर्व्हमधलेच पैसे द्यावे लागत आहे. ठीक आहे. आफ्टरऑल ते आपलेच पैसे आहे, पण म्हणतात ना की एवढे पैसे कोणतीही बँक ठेवत नाही, नॅशनल बँक सोडली तर. पतसंस्था शक्य ठेवत आणि ही एक पतसंस्था आहे. पुढे बघा वी वॉन्ट इट नाव. आम्हाला आजच पाहिजे. चांटेड सम ऑफ द क्राऊड नाव नाव नाव. ओके. एकच आवाज ऐकू आला गर्दीतून, आत्ता आत्ता आत्ता. म्हणजे मॅनेजरने खूप समजायचा प्रयत्न केला पण हे काही समजायला तयार नव्हते. पुढे बघा अँड अ ब्रिक हर्टल्ड थ्रू द एअर अँड क्रॅश थ्रू द प्लेट
ग्लास विंडो ऑफ द पिंपळनगर बँक. मग हवेतून एक वीट भिरकत आली. ओके, मग इथं शब्द बघा हटलचा अर्थ आहे भिरकतेने, म्हणजे अशी उडत उडत आली, म्हणजे उडणे तर म्हणू शकत नाही मी कारण की त्या पंख नसतात. मग भिरकतेने, मग एक वीट जी आहे ब्रिक ती हवेतून भिरकत आली आणि पिंपळनगर बँकेची काच आहे, खिडकीची काच आहे ती फुटली. नथू अराइव्ड नेक्स्ट मॉर्निंग टू स्वीप द स्टेप्स ऑफ द बँक. नथू हा बँकेच्या पायऱ्या झाडण्यासाठी दुसऱ्या दिवशी आला. ही सॉ द रिफ्यूज अँड द ब्रोकन ग्लास ऑफ द स्टोन्स क्लटरिंग द स्टेप्स. त्याने पाहिलं की स्टेप्सवर जिकडे तिकडे स्टोन्स पडलेले होते, दगडे पडले होते, ग्लास पडले होते. रेझिंग हिज हँड इन अ जेस्चर ऑफ हॉरर. तो तर त्याने आता हात वळून तो अतिशय चिडला तो. अँड डिस्कस ही क्राईड, आणि वैतागून जे हेट्रेडचा डिस्कस अर्थ का हेट्रेड, तो तिरस्काराने चिडला. हुलिंग्स गुंड कुठले, सन ऑफ डॉंकी गाढवांची मुलं, ॲज दो इट इजंट बॅड इनफ टू बी पेड लेट. एकतर उशिरा पेमेंट करतात. इट सीम्स माय वर्क हॅज ऑल्सो बी इन्क्रीज. असं दिसतंय की माझं यांनी काम वाढवलंय. ही स्मोट द स्टेप्स विथ हिज ब्रूम स्कॅटरिंग द रिफ्यूज. त्याने ते ज्या पायऱ्या होत्या त्या पायऱ्या झाडायला सुरुवात केली आणि त्यावर धूसर जी पडली होती, धूळ जी पडली होती ती झाडायला सुरुवात केली. गुड मॉर्निंग नथू सेड द वॉशर्समॅन बॉय, म्हणजे कोणाचा तो सीताराम. गेटिंग डाऊन फ्रॉम हिज बायसिकल. तिथं आला सीताराम आला, आपल्या बायसिकलवरून उतरला आणि त्याला म्हणाला, सुप्रभात नथू, आर यू रेडी टू टेक अप अ न्यू जॉब फ्रॉम द फर्स्ट ऑफ नेक्स्ट मंथ. आता तू पुढच्या महिन्याच्या पहिल्या दिवशीपासून नवीन जॉब करायला तयार आहे का. मग इथं बघा का म्हणतो, यू विल हॅव टू आय सपोज, तुला करावंच लागेल असं मला वाटतंय. नाव दॅट द बँक इज गोइंग आउट ऑफ बिझनेस. तुला तर कळलं असेल की बँक आता बुडणार आहे. आउट ऑफ बिझनेस म्हणजे आता बँक बुडणार आहे. हाऊज दॅट, कसं घडलं, सेड नथू. हॅवंट यू हर्ड, तू ऐकलं नाही का. वेल यू वुड बेटर वेट हिअर अंटिल हाफ ऑफ द पॉप्युलेशन ऑफ पिंपळनगर अराइव्स टू क्लेम देअर मनी. इथं तुला कळेस, थोडा वेळ थांब, पूर्ण पिंपळनगर अर्धी जनसंख्या बँकेच्या बाहेर पैसे घ्यायला उभे राहील. अँड ही वेव्ड चेअरफुली. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट अँड स्पेड अवे ऑन हिज बायसिकल. बघा, ऑन हिज सायकल म्हणजे काय सांगितले बघा. ही वेव्ड चेअरफुली, तो जो जोरामध्ये आनंदाने आनंद करू लागला. ही डिड नॉट हॅव अ बँक अकाउंट, की त्याचं बँकेमध्ये अकाउंट नसल्यामुळे तो खूप आनंदित झाला. कोण, सीताराम. आणि वाऱ्याच्या गतीने तो सायकलवर निघाला. नथू वेंट बॅक टू स्वीपिंग द स्टेप. नथू पुन्हा पायऱ्या झाडू लागला. मटरिंग टू हिमसेल्फ, स्वतःलाच पुटपुटला. मटरिंगचा अर्थ पुटपुटणे. वेन ही हॅड फिनिश हिज वर्क, जेव्हा त्याने त्याचं काम संपवलं, ही सॅट डाऊन ऑन द हायस्ट स्टेप. तो बँकेच्या सर्व वरच्या पायरीवर बसला. टू अवेट द अरायव्हल ऑफ द मॅनेजर. मॅनेजरची वाट पाहण्यासाठी तो तिथे थांबला. ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे. बघा काय झालं, ही वॉज डिटरमाइंड टू गेट हिज पे, म्हणजे त्याला एक खात्री, त्याने पूर्णपणे ठरावच केला होता की आता त्याला आज तर त्याला पेमेंट पाहिजेच. हू वुड हॅव थॉट द बँक वुड कोलॅप्स. कोणी विचार केला होता की बँक बंद पडेल. ही सेड टू हिमसेल्फ, तो स्वतःलाच म्हणाला. अँड लुक थॉटफुली इन टू द डिस्टन्स. आणि मग तो थोडा क्षितिजावर पाहू लागला. मग तो विचार करत बसला की आता हे घडलं तरी कालपर्यंत ठीकठाक होतं, आज कसं काय एका दिवसामध्ये घडलं. आय वंडर हाऊ इट कुड हॅव हॅपन. तो विचार करू लागला की हे असं कसं होऊ शकतं. म्हणजे बघा स्टुडंट्स, कसं असतं, हे असते अफवेची एक खोटी ताकद. मी ताकद का म्हणत नाही आहे, काही अफवेमध्ये अफवा असतेच पोकळ ना, मग त्यात कसली ताकद. पण म्हणतात ना की अफवा खूप विचित्र. तुम्ही कधी अफवे विश्वास ठेवू नका. पहिली गोष्ट बघा, तुमचे बँकेत जर पैसे असेल, नॅशनल बँक असेल, डिस्ट्रिक्ट बँक असेल, तुमचे पैसे बुडत नाही. शासनाने तसं करून ठेवलेले आहे. तर तो तुमच्या पैशावर सुद्धा इन्शुरन्स गव्हर्नमेंट काढून ठेवतं. आता तर काहीतरी 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंत आहे. त्यामुळे काळजी करू नका. आणि कधी लक्षात घ्या, जर तुम्हाला पैसे भरायचे असेल तर तुम्ही नॅशनल बँकेत पैसे भरू शकता. आणि जर तुम्हाला वाटतंय की एखादी पतसंस्था आहे ती खूप खूप जवळची, त्यातले जे कर्मचारी आहेत, त्यातले जे व्यक्ती आहेत चालवणारे आहेत, त्यांची बॉडी आहे, बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे, ते सगळे तुमच्या ओळखीचे जवळचे आहेत, तुम्ही अशा पतसंस्थेवर विश्वास ठेवू शकता. कारण की आपण जर असा विचार केला की पतसंस्थेवर विश्वास नाही ठेवायचा, नको पैसे ठेवायला, हे चुकीचं आहे. त्या पतसंस्थेवर विश्वास ठेवा
जी पतसंस्था तुमच्यावर विश्वास ठेवते. ओके, चला मग स्टुडंट्स, लेसन कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समधून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. ओके, आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा लेसन घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.